विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेंद्रिय शेती बघणार आहोत. यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आपण त्याची व्याख्या, नैसर्गिक शेती, त्याची नैसर्गिक शेतीची मूलतत्वे, सेंद्रिय शेतीची मूलतत्वे, सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट, सेंद्रिय शेतीत पीक लागवडीचं सूत्र, त्यानंतर सेंद्रिय शेतीतील पीक पद्धती, रोगजंतूंचा वापर, जैविक नाशकाचा वापर, सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रक, तसे कीड नियंत्रणाचे तत्व, त्याचं व्यवस्थापन, विषाणू जीवाणू यांचं कीड नियंत्रणासाठी कोणतं महत्त्व आहे, तसे कीड नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी कोणती, सूत्रकृमी कोणते, वनस्पतीजन्य औषधी कोणती, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. तसेच जैविक नियंत्रण बघणार आहोत, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण बघणार आहोत. सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय मानके कोणते आहेत ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया लेक्चरला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बघा, सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. सेंद्रिय शेतीची व्याख्या कशी करण्यात आली? सेंद्रिय शेती ही एक अशी उत्पादन पद्धत आहे की ज्यामध्ये रासायनिक पदार्थाच्या वापरावर म्हणजे खते, कीटकनाशके, तणनाशके आणि प्राण्यांचे खाद्य या सर्वांवर बंदी असते. तसेच या पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट, पिकांच्या अवशेषांचा वापर, प्राण्यांचे मलमूत्र, जैविक कीड नियंत्रण इत्यादीवर भर देऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली जाते. म्हणजे यामध्ये कीटकनाशके, खतं, तणनाशके, प्राण्यांचं खाद्य याच्यावर बंदी राहते या रासायनिक पदार्थावर. आणि तसंच पिकांची फेरपालट, पिकांच्या अवशेषांचा वापर आणि प्राण्यांचे मलमूत्र, जैविक कीड नियंत्रण या सर्वांवर भर देऊन जमिनीची सुपीकता टिकून ठेवली जाते, अशी सेंद्रिय शेतीची व्याख्या करण्यात आली आहे. फन टिडनन 1990 यांनी म्हटलं आहे की निसर्गाकडून आपण जे घेतले ते निसर्गाला परत करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय. गौर म्हणतात, शेती व्यवस्थापनाच्या ज्या पद्धतीत जैविक विविधता, अन्नद्रव्य जैविक चक्र, जमिनीतील सूक्ष्म जीवजंतू व त्यांची क्रिया वाढवून प्रोत्साहन देणे व या बाबींचा अवलंब केला जातो त्यास सेंद्रिय शेती असं म्हणतात. सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक शेती पद्धती व नैसर्गिक शेती पद्धती या दरम्यानचा मधला समन्वयाचा टप्पा होय. सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती या दरम्यानचा मधला समन्वयाचा टप्पा होय. कृषी विभाग अमेरिका ते म्हणतात, सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कृत्रिम रासायनिक खते, औषधे, संप्रेरके, जनावरांचे खाद्य यांचा वापर पूर्णपणे बंद करून पिकाची फेरपालट, सेंद्रिय पदार्थाचा वापर, द्विदल पिकांचा समावेश, हिरवळीची खते, काडी कचरा, जैविक कीड नियंत्रण यावर जास्तीत जास्त भर देऊन जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढवणे होय. ब्रिटिश म्हणतात की पिके, पशुधन आणि मानवासाठी अन्न उत्पादन, कीड व रोग संरक्षण इत्यादीसाठी सर्वस्वी पर्यावरणाशी निगडीत घडणाऱ्या जैविक क्रियेवर अवलंबून असणारी एकात्मिक शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेतीलाच नैसर्गिक शेती, जैविक शेती आणि पर्यावरणपूरक शेती असेही म्हणतात. आता नैसर्गिक शेती म्हणजे काय बघू. नैसर्गिक शेती म्हणजे नैसर्गिक पद्धतीने वनस्पतींना वाढू देणे, त्यामध्ये मानवाने ढवळाढवळ न करता पर्यावरणातील माती, जल, वायू, वनस्पती, प्राणी या घटकांचे संवर्धन करून तयार झालेल्या माती म्हणजे नैसर्गिक शेती होय. आता नैसर्गिक शेतीची मूलतत्वे कोणती आहे? नैसर्गिक शेतीत आधुनिक पद्धतीला पूर्ण फाटा दिलेला असतो, परंतु सेंद्रिय शेतीत पूर्णपणे फाटा दिलेला नसतो. नैसर्गिक शेतीत बाह्य घटक वापरण्यावर पूर्ण बंदी असते, मात्र सेंद्रिय शेतीत या घटकांना आवश्यक व अत्यावश्यक वापर केला जातो. उदाहरणार्थ नांगरणी, कुडवणी, रासायनिक खते, सेंद्रिय खते इत्यादी. नैसर्गिक शेतीत मशागत, खतांचा वापर, पीक संरक्षणाचे उपाय इत्यादीचा वापर केला जात नाही, तर सेंद्रिय शेतीत मृदा संधारण, अन्नद्रव्याचे संवर्धन, सेंद्रिय पदार्थ इत्यादीचा वापर केला जातो. खुरपणी, तणनाशकाची फवारणी आवश्यक नसते, फळझाडांची छाटणी करणे आवश्यक नसते. मासानोबु फुकुओका हे म्हणतात, जपानी शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी नैसर्गिक शेतीला
किंवा डू नथिंग फार्मिंगचे जनक संबोधले जाते. म्हणजे नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हणतात? मासनोबू फुकुओका, जपानचे शास्त्रज्ञ त्यांना. यांनी सेंद्रिय लिंबूवर्गीय फळझाडांचा अभ्यास करताना नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडली. ग्रंथ म्हटलं तर एका काड्यातून शेती, 1975. त्यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार देखील 1988 साठी प्राप्त झाला. सेंद्रिय शेतीतील मूळ तत्त्वे म्हटलं तर रासायनिक उपलब्ध सुविधांचा म्हणजे काडी कचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकांचे औषध इत्यादी सेंद्रिय पदार्थाचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापर करून जास्तीत जास्त शाश्वत उत्पादन घेणे. शेणखत, कंपोस्ट खत, पेंडी, वनस्पतीजन्य कीटकनाशके व रोगनाशके इत्यादींचा जास्तीत जास्त वापर करणे. बाह्य घटकांचा म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके कमीत कमी वापर करणे किंवा पूरक घटक म्हणून वापर करणे. जमिनीच्या मूलभूत जैविक क्रियांचा जमीन, पाणी, अन्नद्रव्य व सुपीकता समन्वय बिघडू न देणे. वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन करणे. स्थानिक जनतेचे समाधान होऊन अशी सेंद्रिय शेती पद्धती विकसित करणे. शेती व्यवसायात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी प्राणी वनस्पती यांच्या विविध उत्पादनात पद्धती वनशेती पद्धत, एकात्मिक पीक पद्धत, पशु उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे. आता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बघूया आपण. उच्च प्रतीचे जास्तीत जास्त उत्पादन घेणे. जमिनीतील जैवविविधता टिकविणे. जमिनीची सुपीकता वाढवून ती दीर्घकाळ टिकविणे. नैसर्गिक उत्पादन प्रक्रियेशी वरचढ न करता उत्पादन घेणे. स्थानिक कृषी व्यवसायावर भर देणे. सेंद्रिय पदार्थांची गरज असणारी शेती पद्धती वृद्धिंगत करणे. पर्यावरणाशी निगडीत शेती पद्धती अवलंबणे. कृषी तंत्रज्ञान वापरात प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे. शेतकऱ्यास समाधानकारक लाभ मिळेल असे वातावरण निर्माण करणे. हे झाले सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट. तसेच आहे समाज व पर्यावरण या दोन्हीवर चांगला परिणाम घडवून आणणारी शेती पद्धती विकसित करणे. सर्व प्रकारच्या पशु पक्ष्यांसाठी मुक्त संचार करता येणारी सुविधा उपलब्ध करणे. सेंद्रिय शेतीत पीक लागवडीचे सूत्र. सेंद्रिय शेतीत जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक बाबी. सेंद्रिय खते, भरखते, जोरखते वापरणे. जीवाणू संवर्धनाचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, गांडूळ खतांचा वापर, भूसुधारकांचा वापर, पीक औषधाचा वापर आणि सेंद्रिय पदार्थाचा भर व जोर खतातून वापर एवढे आहे. यानुसार आपण सेंद्रिय शेतीत जमिनीची सुपीकता टिकवू शकतो. आता सेंद्रिय शेतीतील महत्त्वाच्या पीक पद्धती. आंतरपीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, पिकांची फेरफार आणि वनशेती पद्धत. सेंद्रिय शेतीत मशागतीच्या पद्धती, शून्य मशागत आणि कमीत कमी मशागत. आता सेंद्रिय शेतीत तण नियंत्रणाच्या पद्धती म्हटलं तर यांत्रिक पद्धत, मशागत पद्धत, जैविक तण नियंत्रण अशा पद्धती आहेत. त्यातली यांत्रिक पद्धत म्हटलं तर त्यामध्ये येते तव्याचा नांगर, कोळपे आणि रोटाव्हेटर. मशागत पद्धतमध्ये पिके आणि तण यांच्या वेळेचा समन्वय साधणे, रोपांची संख्या, पिकांची जाती. पीक पद्धत, एक पीक पद्धत, कोळपणी, खुरपणी, आच्छादन, पाणी साठवणूक, जाळणे, कंपोस्टसाठी वापर, जनावरांसाठी इत्यादीसाठी मशागत पद्धती येतात. त्यानंतर जैविक तण नियंत्रणामध्ये शत्रू कीटकांचा वापर, कॅक्टसचा प्रसार रोखण्यासाठी कोचिनेट कीटकाचा वापर 1860 मध्ये सुचविण्यात आला. तसंच घाणेरीच्या नियंत्रणासाठी लॅकीबग आणि फुलपाखराच्या जातींची शिफारस केली आहे. पान वनस्पतीच्या नियंत्रणासाठी व्हिव्हिल सांगितलं आहे. गाजर गवत ज्याला पांढरफुली असं म्हणतात, तिच्या नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंगे झायगोग्रामा बायक्लोराटा याची शिफारस केली आहे. तसेच रोगजंतूंचा वापर म्हणून लवाड्याच्या नियंत्रणासाठी बुरशी, प्युसिनिया कॉडिक्युलाटा याची शिफारस केली आहे. पानफुटीसाठी वनस्पती अल्टरनेरिया, इचोरिनाक्टा, सर्कोस्पोरा पियारोपी, रायझोक्टोनिया आणि सोलानी रायझोक्टोनिया सोलानी यांचा वापर सांगितलेला आहे. आता जैवनाशकाचा वापर मध्ये बुरशी, जीवाणू, विषाणूपासून निर्मित केलेले
जे आहे जैवनाशक बनवलेलं आहे त्याचा वापर सांगितला आहे. उदाहरणार्थ सुदान गवत नियंत्रणासाठी बिपोलॅरिस हेल्पेन्स, गाजर गवताच्या नियंत्रणासाठी फ्युसिनिया पार्थिनिकोला जीवाणू, परजीवी तण नियंत्रणासाठी 35 ते 50% नुकसान होते. उदाहरणार्थ ज्वारीवरील स्टायगा, तंबाखूवरील बंबॅको, लसूण घासावरील कस्कुटा या तणांच्या नियंत्रणासाठी फ्युजारियम बुरशीपासून जैविक नाशक तयार केले जाते. कस्कुटा नियंत्रणासाठी कॅलेक्टोट्रिकम या बुरशीचा जैविक नाशक म्हणून उपयोग होतो. जीवाणू खताविषयीची माहिती वनस्पतीचे अन्न व खत या प्रकरणात दिलेली आहे, ते आपण तुम्ही बघून घ्या. हे सर्व अति आवश्यक आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे प्रश्न पाठच करा. परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता असते. सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण. जैविक कीड नियंत्रण. परोपजीवी किंवा परभक्षी कीटक किंवा अन्य प्राणी किंवा आणि रोगजंतूंचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली नियंत्रण ठेवणे म्हणजे जैविक कीड नियंत्रण होय. जैविक नियंत्रण हा शब्द प्रथम कॅलिफोर्निया विद्यापीठात हॅरी स्मिथ या शास्त्रज्ञाने 1999 मध्ये प्रचलित केला. जैविक कीड नियंत्रणाचे तत्व: पूर्वमशागत वेळेवर करणे, बीज प्रक्रिया, खतासाठी पेंडीचा वापर, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, सापळा पीक पद्धती, वनस्पतीजन्य पदार्थांद्वारे कीड नियंत्रण, निंबोळी अर्क, पिकांची फेरफार, सुधारित जातींचा वापर, मित्र कीटकांचा उपयोग, एकात्मिक कीड नियंत्रण या सर्वांचं जैविक कीड नियंत्रणात सांगितलेले आहे. आता परोपजीवी कीड म्हटली तर परोपजीवी किडीमध्ये टायकोग्रामा जे गांधील माशीच्या गटातील आहे, पतंग कीटकांची अंडी शोषून निर्जीव करते. परभक्षी कीड क्रायसोपा, क्रिप्टोलिमस, लेडी बर्ड बीटल, कोनबात्रा, ॲफिडी होरा, मायक्रोमस इत्यादी. क्रायसोपा मित्र कीटक रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इत्यादी किडीच्या बंदोबस्तासाठी उपयुक्त आहे. क्रिप्टोलिमस हा कीटक पिठ्या ढेकूणच्या नियंत्रणासाठी उपयुक्त तसेच मावा खवले कीडच्या नियंत्रणासाठी वापरली जाते. कोनबात्रा, ॲफिडी होरा व मायक्रोमस ही कीड ऊसावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. रोग व्यवस्थापन आणि जीवाणू. जैव नियंत्रणासाठी उपयुक्त जीवाणू: बॅसिलस, सुडोमोनास, एंटेरोबॅक्टेरियेसी, स्ट्रेप्टोकोकेसी, मायक्रोकोकेसी. बॅसिलस पॅपिली, बॅसिलस पॅपिली लेंटिमोरस या 2 जीवाणूंची कीटकनाशक म्हणून नोंद 1948 ला करण्यात आली. कशाकशी? बॅसिलस पॅपिली, बॅसिलस पॅपिली लेंटिमोरस जीवाणूंची कीटकनाशक म्हणून नोंद करण्यात आली. सर्वात सफल सूक्ष्मजीवजन्य कीटकनाशक बीटी बॅसिलस thuringiensis. अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी बीटी 320, सेफर बीटी, बायोडार्ट, बायोलेप इत्यादीचा वापर होतो. द्विपंखीय किडींच्या नियंत्रणासाठी म्हणजे डास आणि माशांसाठी बॅसिलस thuringiensis व्हरायटी इस्राएलिएन्सिस. द्विपंखीय किडी म्हणजे डास आणि माशांसाठी बॅसिलस thuringiensis व्हरायटी इस्राएलिएन्सिस चा वापर करतात. भुंगेरी नियंत्रणासाठी बीटी सेरेटा, इंटोमोफिला, बॅसिलस पॉमेली वापरतात. विषाणू म्हटलं तर विषाणू कीड नियंत्रणासाठी विषाणू बरगोल्ड या शास्त्रज्ञाने 1943 मध्ये एनपीव्ही न्यूक्लियस पॉलीहायड्रोसिस व्हायरसचे दंडगोलाकृती कण वेगळे केले. 1970 मध्ये स्टेइन हास या शास्त्रज्ञाने जैविक कीड नियंत्रणासाठी विषाणूंचा वापर केला जाऊ शकतो हे सिद्ध केले. बाजारातील उपलब्ध विषाणूजन्य कीटकनाशके म्हटलं तर हेलिओकिल विषाणू, हेलिकवर्पा जी घाटे अळी नियंत्रणासाठी आहे. हेलिसोसाइड विषाणू, हेलिकवर्पा जी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी स्पोड एक्स विषाणू,
पोडोप्टेरा इक्झिग्वा. बुरशी कीड नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी व्हर्टिसिलियम लॅकानी, मेटारायझियम ॲनिसोप्ली, बिव्हेरिया बॅझियाना, पॅसिलोमायसिस, फ्युमोसोरोसियम, लॅजेनिडियम ग्लिक्टनम. जगातील पहिल्या बुरशीजन्य कीटकनाशकाची नोंदणी ॲबॉट लॅबोरेटरीजने 1981 मध्ये केली. बुरशी हिरेसुटेला थॉम्पसोनी कोडीवर्गीय किडीसाठी उपयुक्त आहे. पहिली बुरशीजन्य कीटकनाशक नोंदणी कुठे झाली? ॲबॉट लॅबोरेटरीजमध्ये 1981 ला झाली. व्हर्टिसिलियम लॅकानी मावा पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी हरितगृहातील किडीसाठी वापरतात. मेटारायझियम ॲनिसोप्ली वाढवी नियंत्रणासाठी वापरतात. बिव्हेरिया बॅझियाना पांढरी माशी मावा तुडतुडे याकरिता वापरतात. सूत्रकृमीचा उल्लेख परभक्षी व सूक्ष्मजीव यांच्यामध्ये होतो. त्यांचा उपयोग जैविक कीटकनाशकात होतो. सूत्रकृमी एकमेव सूक्ष्मजीव असा आहे की जो आपल्या भक्ष्याला शोधण्यासाठी जमिनीत भटकतो. बुरशी, जीवाणू व विषाणूंना हे शक्य होत नाही. सूत्रकृमी हा जमिनीत आपलं भक्ष्य शोधत असतो. हे बुरशी, जीवाणूंना शक्य नाही. उदाहरणं हेप्टॅरिटीज, सायनर निमा हे सूत्रकृमी आहेत. नाव बरोबर लक्षात घ्या. हेप्टॅरिटीज आणि सायनर निमा. आदिजीवमध्ये नोसेमा लोकुस्टा या आदिजीवाचा उपयोग घाटीच्या नियंत्रणासाठी वापरतात. इतर आदिजीव वेनमोर्फा, नेक्टारिक्स, स्टेनर नायमा, फेल्टियाया, रिबॅटिटिस. वनस्पतीजन्य औषध म्हटलं तर तंबाखूपासून निकोटीन हे धूरजन्य कीटकनाशक आहे. तंबाखू स्पर्श पोट व श्वासावर विष पसरवते. मावा, अळ्या, फुलकिडे इत्यादीसाठी उपयुक्त आहे. लिंबाचा स्पर्श पोटात पोटविष तयार होते. याच्या बियांपासून लष्करी अळी, तपकिरी तुडतुडे, मावा, लाल कोळी, भाताची गादमाशी, गवती टोळ इत्यादी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. कडुनिंब मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंडअळी, चौकोनी ठिपकाचा पतंग, लष्करी अळी, फळमाशी, सोंडे, कीड, धान्य पोखरणाऱ्या अळ्या, भुंगे याच्या नियंत्रणासाठी. लसूण कीटकनाशक, बुरशीनाशक, सूत्रकृमीनाशक म्हणून उपयुक्त. मावा, लष्करी अळी, पतंग, भुंगेरे, कोबीवरील अळीच्या नियंत्रणासाठी वापरतात. त्यानंतर मिरचीमध्ये कॅप्सिसिन हे कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून उपयुक्त. मुंग्या, मावा, अळी, साठवणुकीत कीड, सोंडे यांच्यावर नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. सीताफळ सीताफळाच्या पानाचा अर्क मावा तुडतुडेसाठी. टोमॅटोचा अर्क, शेंडे फळांचा अर्क, कोळी, गोचीड, सूक्ष्मजीव जंतूसाठी. धोत्र्याचा अळी मावा ढेकणासाठी. पपईचा अर्क कीटक सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी. तुळस डासांसाठी. पाने पोखरणाऱ्या अळ्यांसाठी उपयुक्त. गिरिसीडिया पानांचा रस उंदीर नियंत्रणासाठी. मोहाच्या वृक्षापासून दारू तयार करतात. बियांमध्ये तेलाचे प्रमाण 20 ते 43% असते. झाडाची साल व पानांचा अर्क कीटकनाशक म्हणून उपयुक्त. निरगुंडीचा अर्क मावा नियंत्रणासाठी वापरतात. झेंडू सूत्रकृमीनाशक. पाने व फुलांच्या चूर्णाचा धुरडुडीमुळे मावा, कापसावरील लाल ढेकुण अळ्यांचे नियंत्रण होते. करंज बियांमध्ये 30 ते 35% तेल असते. तेलात करंजी, पोगॅमोल, ग्लॅब्रिन ही कीटकनाशके गुणधर्म असते. करंज पेंड व पानांचा अर्क सूत्रकृमी नियंत्रणासाठी उपयुक्त. हळद, लष्करी अळी, भुंगेरे अळ्या, कोळी, तांदळातील सोंडे इत्यादी नियंत्रणासाठी उपयुक्त. हळकुंडाची भुकटी धान्यात मिसळल्यास सोंडे व पोखरणाऱ्या अळीपासून संरक्षण होते. आता जैविक रोग नियंत्रण. जैविक रोग नियंत्रणासाठी पुढील घटकांचा उपयोग होतो. बुरशी, ट्रायकोडर्मा बुरशी बुरशीजन्य रोगांना आटोक्यात आणण्यासाठी रामबाण उपाय आहे. ट्रायकोडर्मा बुरशीचं महत्त्व म्हटलं
डर्मिन, लिओटोक्सिन, रोडन एक द्रावक तयार करते. मानव व जनावरांना अपायकारक नसते. विविध रोगांवर उपयुक्त परजीवी बीज प्रक्रियेसाठी स्फुरत विरघळण्यासाठी मातीचा पोत सुधारतो. सूत्रकृमी नियंत्रण सेंद्रिय पदार्थ लवकर कुजवण्यासाठी वंशाचे पाचट कुजवण्यासाठी उपयुक्त आहे. जीवाणू म्हटलं तर सुडोमोनास बॅसिलस जीवाणू. विषाणूचा उपयोग विषाणूजन्य रोगाचे विषाणू वाहून नेणाऱ्या कीटकाच्या नियंत्रणासाठी होतो. तसेच काही विषाणूंचा उपयोग त्याच जातीच्या सौम्य विषाणूंचा उपयोग करून विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. उदाहरणार्थ भुईमुगाच्या डोळ्याचा नेक्रॅसिस हा रोग ज्वारी व नारळाच्या प्रतिविषाणूचा वापर करून नियंत्रित केला जातो. वनस्पतीजन्य घटक म्हटलं तर कडुनिंब, मिरची, लसूण, तंबाखू, धोत्रा, एरंडी, तुळस, निलगिरी इत्यादीचा उपयोग जैविक रोग नियंत्रणासाठी होतो. यानंतर बघूया सेंद्रिय शेती प्रमाणीकरण. रासायनिक शेती पद्धतीने उत्पादित केलेला माल हा विषारी द्रव्याने प्रदूषित असल्याने आणि निकृष्ट दर्जाचा असल्याने अलीकडील काळात जगात सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढत आहे. परंतु शेतमाल उत्पादकाने शेतमालाचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. प्रमाणीकरण म्हणजे काय तर सेंद्रिय शेतमाल करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीने सलग 3 वर्ष पीक घेणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्याचा अर्ज आल्यानंतर 3 वर्षाचा कालावधी सुरू होतो. सेंद्रिय शेती पद्धतीचे प्रमाणीकरण व सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण या दोन्हीचे प्रमाणीकरण करावे लागतात. सेंद्रिय शेती पद्धतीत मशागत, खते, बियाणे, फेरपालट, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण, वाहतूक, साठवणूक या बाबी अखिल भारतीय शेती संघटनेने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे असायलाच पाहिजे, तरच त्यास सेंद्रिय शेती संबोधले जाते. मशागत, खते, बियाणे, फेरपालट, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण, वाहतूक, साठवण हे सर्व अखिल भारतीय शेती संघटनेने ठरवून दिलेले मानक निर्देशक आहेत. त्यानुसारच असल्यास तरच त्याला सेंद्रिय शेती म्हणून संबोधले जाते. शेतमालाच्या प्रमाणीकरणात निविष्ठा व त्यापासून तयार झालेला शेतमाल व त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण ठरविण्यासाठी प्रमाणीकरण केले जाते. प्रमाणीकरणाचे प्रकार म्हटलं तर सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे जागतिक बाजारपेठेत प्रत्येक देशाचे वेगळे निकष आहेत. हे सर्व निकष IFO AMEC नंबर 209291 ISO 65 या आंतरराष्ट्रीय निकषावरून ठरवण्यात आले आहेत. अमेरिकेत NOPUSDA, जपानमध्ये JAS, युरोपमध्ये EU 209291 या नावाने प्रमाणीकरण केले जाते. या प्रमाणपत्रांना जागतिक मान्यता आहे. भारतातील सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरणाचे अधिकार ॲपेडा या संस्थेकडून दिला जातो. या अंतर्गत राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादक मानके या नावाने सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणपत्र दिले जाते. शेतमालाची निर्यात करायची असल्यास त्या देशांच्या निकषानुसार प्रमाणीकरण करून घ्यावे लागते. राष्ट्रीय उत्पादन मानके यानुसार प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेचे चिन्ह किंवा लोगो तसेच अपेडाचे चिन्ह उत्पादकांना मिळते. सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देणाऱ्या भारतातील शिखर संस्था अपेडा, कॉफी बोर्ड, चहा बोर्ड, नारळ विकास बोर्ड, कोको आणि काजू बोर्ड आणि मसाला पिके बोर्ड होय. या सर्व सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देणाऱ्या संस्था आहेत. सेंद्रिय शेतीची राष्ट्रीय मानके. सेंद्रिय शेतीची मानके वाणिज्य मंत्रालय ठरवित असते. वाणिज्य मंत्रालयाने मे 2000 मध्ये सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम NPOP नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन जाहीर केला. अखिल भारतीय शेती संघटनेने 1995 मध्ये सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणासाठी निर्धारित केलेल्या मानकाचे 4 वर्ग केले आहेत. पहिला वर्ग हे शिफारस आहे, दुसरा वर्ग अनुज्ञेय आहे, तिसरा वर्ग मर्यादित वापर आणि चौथा वर्ग प्रतिबंधित असे 4
वर्ग त्यांनी केलेले आहेत. विहित मानके. पीक उत्पादन. उत्पादनासाठी वापरण्यात येणारे बियाणे व अभिवृद्धीसाठीचे भाग त्याच शेतात उत्पादित केलेले असावेत. गुणसूत्र. अभियांत्रिकी पद्धतीने तयार केलेले बियाणे रोपे टाळावीत. सेंद्रिय शेती. सेंद्रिय खते. शेतावरील पिकांच्या शिल्लक अवशेषापासून शेतावरच तयार करावे. पुढील खत वापरण्यास मान्यता. शेणखत वापरू शकता, कोंबडी खत वापरू शकता, वनस्पतीचे औषध, हरितद्रव्य, भुसा, गवत हे सर्व तुम्ही त्यात वापरू शकता. तसे पुढील खतांचा वापर मर्यादित सांगितला आहे. जनावरे, पशुपक्ष्यांपासून मलमूत्रापासूनचा कंपोस्ट, भुसा, वर्मीकास्ट, गांडूळ खत, जनावरांचे खत, हाडापासूनचं बनवलेलं खत, हिरवळीचं खत, लाकडाची राख, तण इत्यादीचा वापर मर्यादित सांगितलेला आहे. मूलभूत खनिजांचा मर्यादित वापर असावा. चुना, जिप्सम या भूसुधारकांचा वापर मर्यादित असावा. सूक्ष्म जैविक उर्वरके, जैव उर्वरके, बायोडायनामिक खते, वनस्पती मूलक, कृमिरूपी इत्यादीचा वापर. मानवी मलमूत्र खत वापर मान्य नाही. रासायनिक खतांचा वापरावर प्रतिबंध. सेंद्रिय शेतीसाठी शिफारस केलाय. संतुलित पिकांची फेरपालट, किडींच्या भक्षकास सुयोग्य परिस्थिती निर्माण करणे, फेर पद्धत, रोगप्रतिकारक्षम बियाण्यांचा वापर, सापळा पीक पद्धत, रोग पोषण द्रव्ये, परभक्षी किडींची निर्मिती इत्यादींची शिफारस केलेली आहे. पीक संरक्षणामध्ये यांत्रिकी सापळे, नैसर्गिक, जैविक, रसायने, खाण्याचा सोडा, जैविक साधनाद्वारे नियंत्रणास मान्यता आहे. तसेच नीम तेल, जिलिटीन, पायरेथ्रम इत्यादी मात्रा रासायनिक कीटकनाशकाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. बुरशीपासून तयार केलेले पदार्थ, परजीवी भक्षक यांचा वापर मर्यादित असावा. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाप्रमाणे दूध, डेअरी, पोल्ट्री, मधुमक्षिका याबाबतही स्वतंत्र मानके आहेत. भारतातून सेंद्रिय उत्पादनाची सर्वाधिक निर्यात युरोपमध्ये म्हणजे 44%, त्यानंतर कॅनडात 22%, आशियामध्ये 13% एवढी होते. सेंद्रिय खाद्यपदार्थाची बाजारपेठ USA, जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, UK, ऑस्ट्रेलिया, चीन, न्यूझीलंड, तैवान, फिलिपिन्स इत्यादी आहे. भारतात 12 राज्यात सेंद्रिय उत्पादनाची बाजारपेठ आहे. हरियाणा, राजस्थान, केरळ, कर्नाटक, मणिपूर, तामिळनाडू, गोवा, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी. नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद येथे आहे. सेंद्रिय शेती करणारे भारतातले पहिले राज्य सिक्कीम आहे. सेंद्रिय शेतीसाठी भारतातील पहिले कृषी विद्यापीठ गांधीनगर, गुजरात येथे उभारण्यात येणार आहे. ही सर्व माहिती होती आपली सेंद्रिय शेतीविषयीची. मित्रांनो, लेक्चर आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील.